सासूबाई हा घ्या चहा. बाई का हा असा कसा चहा आहे ग पानसट सगळा. धड चहा नाही करतायत अजून. पी तूच. एवढे वर्ष झाली लग्नाला तरी मी म्हणत होती की ही पोरगी करू नको, पण ऐकलं नाही ना पोरानं. इतक्या 35-36 पोरी पाहायला आल्या होत्या, पण हे करून घेतलं ध्यान. काही धड चहा येत नाही ना धड काहीच नाही. सुखानं एक घोट चहा नाही प्यायला भेटत. काय जिंदगी आहे माझी. सगळं नशीब फुटलं माझं. अगं थांब ना. हे अगं मी पिऊन घेते ना चहा. राहू दे राहू दे राहू दे ग बाई. मी पिऊन घेते तो चहा. अगं थांब थांब. एवढ्याशा कारणानं कोणी असं करतं का? थांब मी पिऊन घेईन तो चहा. राहू. तुम्हाला काय वाटलं मी जीवाचं काही करेन? अजिबात नाही. इतकं सोपं आहे का तुम्हाला माझ्यापासून मोकळीत भेटणं? अजिबात नाही. का ग स्वयंपाक नाही करायचा आहे का? बसली इथं तर. मला नाही बोलायचं तुमच्याशी. आता काय झालं? नाही बोलायचं म्हटलं ना, मला नाही बोलायचं. अगं सांगशील तर काय? लहान लेकरासारखी राग भरली आहे. सांग काय झालं तर. माझ्या सगळ्या मैत्रिणीच्या नावावर काही ना काही आहे, माझ्या नावावर काहीच नाहीये. मला पण काहीतरी माझ्या नावावर पाहिजे. असं तुझ्या नावावर काय पाहिजे आता सांग. मला हे घर माझ्या नावावर पाहिजे. घर पाहिजे? त्याच्याशिवाय मी तुमच्याशी बोलणारही नाही आणि काही करणारही नाही. अगं पण तू घराचं सगळं मेंटेन करशील काय? का नाही करणार? मी एवढ्या जणांचा स्वयंपाक करते, कपडे धुते, भांडे घासते आणि हे घर माझ्याच्याने मेंटेन नाही होणार. अगं ते कपडे आणि ते भांडे वेगळे आणि घराचं सगळं जबाबदारी तू सांभाळशील का एवढं सांग. हो मी सांभाळेन. मला हे घर माझ्या नावाने पाहिजे. बरं आता आणते कागदपत्र. हे घे घराचे कागदपत्र. सांभाळ आता. हा हो मी सांभाळेन. बरं सांभाळतो. पण मी काय म्हणते, या घराची किस्त 5 तारखेच्या आत भरायची असते. ती रेग्युलर भरायला पाहिजे. आणि 50,000 रुपये किस्त आहे. तुझ्याजवळ पैसे नसले तुझ्या माहेरून आण आणि किस्त भरत जा आणि सांभाळ घर. आली मोठी. हे प्रभु, हे प्रभु, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? तालाब में पानी आ गया. सासूबाई हा घ्या आजचा पेपर. आणि का ग हा काय अवतार आहे? नेहमी पाहत गाऊन मध्ये दिसते. आपल्या घरी 4 लोक येतात. चांगलं वाटते का हे असं? सगळं इज्जतचा भाजीपाला करून ठेवला. चांगले कपडे घालत जा. A few moments later. सासूबाई ही साडी बघा बरं. छान आहे. आहे ना? आणि ह्या बांगड्या बांगड्या पण साडीवर मॅच झाल्या चांगल्या. आणि हे पोत. पोत पण छान आहे. अगं पण तू एवढी नटून थटून चालली कुठं? अरे आई मी फरची पुसायला जाते ना, फरची पुसून घेते मी आज. सासूबाई काय ग? तुम्ही आंघोळीला जाता की मी माझं काम करू? तुझं कोणतं काम आहे आता? मला आधी संडास घासायचा आणि मग बाथरूम घासायचं. ह्या अशा कपड्यामध्ये एवढं भारी? अरे आई आपली इज्जत किती महत्वाची आहे. मी खूप विचार केला. तुम्ही ना एकदम बरोबर बोलता, म्हणून मग मी आता असंच राहायचं ठरवलं. ओके आहे ना? सगळं व्यवस्थित आहे ना? मी संडास घासून. सासूबाई हे लिपस्टिक बघा बरं, जास्त डार्क झालं का? नाही नाही छान झाली. अगं पण तू हे एवढं लिपस्टिक वगैरे लावून कुठं चालली कुठं? अरे आई बाहेर वाळत घातलेले कपडे काढून आणते ना पटकन. अगं बाई हा गाऊन घे. याच्यातच तू चांगली दिसत. का ग ते भांडे घासलेच नाही अजून, तसेच पडलेले आहेत खरकटे. मला जास्त बोलायला लावू नको बरं. एक तर माझं पहिले डोकं दुखून राहिलंय. ते भांडे घासून घे पहिले. पण तू एवढ्या वेळची करत काय आहेस? अरे सासूबाई ह्या कणकीचं डोकं दुखत आहे, मी तिचं डोकं दाबून देत आहे. तुमचं देऊ का दाबून?
हिच्याशी तर बोलणंच मूर्खपणा आहे.